यानंतर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। अजित पवार यांच्या विमान अपघाताचं आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। 28 जानेवारी रोजी दादांच्या विमानाचा अपघात झाला होता। अपघात होतानाच रनवे 11 वरील समोरचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलंय। दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात हा 28 जानेवारी रोजी झालेला होता आणि त्यावेळेचं या अपघाताचं आणखी एक सीसीटीव्ही फुटेज हाती लागलेला आहे। दरम्यान रनवे 11 वरील विमान कोसळतानाचं हे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आणि ते फुटेज समोर आलंय, ज्यामध्ये विमान कोसळताना स्पष्टपणे पाहायला मिळतंय। अगदी काही सेकंदात होताचं नव्हतं झालं आणि स्फोट होताना विमानाचा आपल्याला या दृश्यांच्या मार्फत पाहायला मिळतो। एकीकडे पवार कुटुंबीय असतील किंवा खास करून काल रोहित पवार यांची पत्रकार परिषद झाली आणि घटना जी घडलेली आहे त्या सगळ्या संदर्भातले सगळे सीसीटीव्ही फुटेज समोर यावेत अशी मागणी त्यांनी केलेली होती। तेव्हाच ही महत्त्वाची घटना आणि त्या संदर्भात आणखी एक सीसीटीव्ही फुटेज हाती लागलेला आहे। अजित पवार यांच्या विमान अपघाताचं आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। यापूर्वी अपघाताच्या संदर्भातले 2 व्हिडिओ समोर आलेले होते, मात्र ते जवळच्या एका टपरीवरील जे ग्रामपंचायतीच्या इथलं एक दुकान होतं तिथलं ते सीसीटीव्ही फुटेज होतं, अगदी दूरवरचं होतं, ज्यामध्ये अनेक दावे सुद्धा करण्यात आलेले होते। हवामान खराब आहे असं सांगितलं जात होतं, मात्र आता अत्यंत महत्त्वाचं असं हे सीसीटीव्ही फुटेज हाती लागलंय। अपघात होतानाचं रनवे 11 वरील समोरील भागामधलं हे सीसीटीव्ही फुटेज आहे। त्यामुळे एकंदरीतच एकीकडे तपास सुरू असताना एक महत्त्वाचा हा दुवा म्हणावा लागेल जो हाती लागलाय। अजित पवार यांच्या विमानाचा अपघात 28 जानेवारी रोजी झालेला होता। सकाळी ही सगळी घटना घडलेली होती। निवडणुकांच्या अनुषंगाने ते प्रचारासाठी बाहेर पडलेले असताना ही सगळी घटना घडलेली होती आणि सकाळी घडलेल्या काही मिनिटांच्या कालावधीमध्ये घडलेल्या या अपघाताचं महत्त्वाचं सीसीटीव्ही फुटेज हे हाती लागलंय। आता हा प्रश्न आहे, घातपात आहे का? मला सुद्धा शंका आहे की कदाचित हे घातपात असू शकतं। का तर हे पुढच्या काही स्लाइड्स मध्ये मी आपल्या सर्वांना सांगतो। आता याच्यामध्ये आम्ही जेव्हा हा रिसर्च करत होतो, चर्चा करत होतो, ते एक सिक्युरिटी एरियामध्ये काम केलेला व्यक्ती, माजी अधिकारी, तो माझ्याकडे आला। त्याने मला सांगितलं, तुला इस्रायल माहिती का? मी म्हणलं माहिती आहे। तुला मग मोसाद माहिती का? म्हणलं माहिती आहे। मग त्याचं काय? ते म्हणले हे पुस्तक बघ। मी म्हणलं बर, मग या पुस्तकाचं काय? ते म्हणले त्या पेजवर तू जा आणि त्या पेजवर एक लाईन आहे, ती लाईन तू त्या ठिकाणी वाच। ती कुठली लाईन आहे? ती ही लाईन आहे। आता डेगन नावाचा जो माणूस आहे तो एक एजंट आहे। एजंट म्हणजे कोण? जो एखाद्या व्यक्तीला असॅसिनेट नाहीतर एखाद्या व्यक्तीला मारायचं असेल प्लॅनिंगली, तर हा तो डेगन नावाचा एजंट आहे। त्याचा सगळ्यात उत्कृष्ट पद्धत मारायची काय असते त्या डेगन नावाच्या पुस्तकात दिलेलं आहे की समटाइम्स इट्स मोस्ट इफेक्टिव्ह टू किल द ड्रायव्हर अँड दॅट्स दॅट। त्याचा अर्थ की एखाद्या व्यक्तीला आपल्याला जर मारायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग कुठला असेल तर त्या व्यक्तीचा जो चालक आहे त्याला जर आपण मारलं तर विषय संपला। असं का त्या ठिकाणी सांगण्यात आलं? आधीच विमान कमी उंचीवर आणले गेले होते का? त्यानंतर शेवटच्या काही मिनिटात पायलट काहीच, जो मेन पायलट आहे, एवढी घटना जमीन जवळ येते, विमान टिल्ट होते, तिथं बंद पडते विमान, तरी तुम्ही काहीच बोलत नाही। याचा अर्थ काय? तर याचा अर्थ जर काढायला गेलं तर मी सामान्य परिवारातला एक व्यक्ती म्हणून, नाही तर सामान्य व्यक्ती ज्याचं टेक्निकल बॅकग्राऊंड कुठलंच नाही, मला असं वाटतं की हा अपघात नाही, हा 100% त्याच्यामध्ये घात असू शकतो।